मला एक गोष्ट कळत नाही, हे जे रील्स बनवणारे शेवटला का की उई परत यू वगैरे असे डायलॉग मारणारे पोर आहे. यांच्या रील्स एवढे चालतात ते, यांचे फॉलोअर्स एवढे फास्ट वाढतात ते. यांना बघणारी ऑडियन्स नेमकी कोणती भाई, कोणते पोर आहे. इंस्टाग्रामला असले रील चालताना पाहिलं ना ना त्यांना क्लॅरिटी राहती ना, त्यांच्यामध्ये काहीतरी मेसेज दिलेला राहतो ना, त्यांच्यात एडिटिंग साठी मेहनत करत राहते. अशा रील इंस्टाग्रामवर चालते ते. म्हणजे काही काही क्रिएटर एवढी मेहनत करते ना कंटेंट वर, त्यांचे कंटेंट चालती नाही भाई. काही काही दिवसभर ब्लॉग काढीत बसतात, तशी ब्लॉग शेवटला अपलोड करतात, ते ब्लॉग नाही चालती. सिनेमॅटिक मध्ये कंटेंट शूट करतात, ते एडिट करण्यासाठी दिवस दिवस घालतात पोर, त्यांची व्हिडिओ नाही चालती. आणि शेवटला आज काहीतरी 5 डायलॉग मारलेली व्हिडिओ एवढे चालतात ते. आता यातून नवीन मराठी कंटेंट क्रिएटरनी काय मेसेज घ्यायला पाहिजे की असंच मार्केटची रिक्वायरमेंट आहे आपल्या मराठी मार्केटची. चांगलं मराठी कंटेंट जे आहे ना त्याच्यावर थोडा भर द्यायचा प्रयत्न करा. बघतो मला असं म्हणायचंय जरा, म्हणजे चांगले चांगले पोरांना थोडं मोटिवेशन भेटेल रे, चांगल्या गोष्टी लोकांसमोर येतील, मराठी लोकांसमोर चांगल्या गोष्टी येतील. आज काहीतरी करा फक्त ना, ते क्रिंज कंटेंट थोडं व्हायरल हो राहिलंय ना, याच्यामुळे लय प्रॉब्लेम येणार आहे भाई फ्युचर मध्ये. चुकीचे कंटेंट बनवायचा, क्रिंज कंटेंट बनवायचा आता लागणार आहे, ते कुठतरी कमी झालं पाहिजे. यासाठी प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घ्या. बाकी काहीच म्हणणं नाही. बाय.